पैसे उरून टाकले सगळं काय वन साइड उभा राहा ना रे, हे सगळं मागे जा ना. एक घंटा काढून घ्यायची. काय करतो? 3,000 रुपये. पुढे दिसला तर आता उचलून गेला का? आता हे वॉर्निंग आहे. मला ते सांगा, जी लोक ज्यांची इथे दुकानं नाहीत त्यांच्या तक्रारी घेऊन काही फायदा नाहीये. इथे बाजारपेठ तुम्हाला येऊन जाऊन बाजारपेठ दिसते का तुम्हाला? काही गरज नाही पडली. पहिले निघा इथून, पहिले निघा. तुम्ही पर्यायी सोय करा हातगाडीवाल्यांची, तुम्ही नियम प्रॉपर लागू करा, बोर्ड लावा, आम्हाला विश्वासात घ्या, मग आम्ही ठरवू काय करायचं. काही कुठल्या कोणाच्या नाही 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 मी कुठल्याही प्रकारची इथे कारवाई करायची नाही. केली असेल तर ती पहिली मागे घ्या. मी तुम्हाला विनंती करतो, नीट सांगतो. आम्हाला वसुली तर आम्ही करणार. कुठली वसुली, कसली वसुली? 10 वर्ष बाकी आहेत त्यांच्या, त्या वसुली करा तुम्ही, त्या अधिकृतरित्या करा, अधिकृतरित्या करा. कुठल्याही प्रकारचे जमा त्याच्याकरता 10 जण नगरपालिकेचा स्टाफ इथे यायची काही गरज नाहीये. 1-2 जण या, त्यांना एक पहिली नोटीस द्या, 7 दिवसाच्या आतमध्ये पैसे भरा. आता बोला ना तुम्ही, पावत्या भाडल्या बोला ना. 10 रुपयाच्या पावत्या भाडल्या 10,000 रुपये पुढे जाते. या कसल्या पावत्यात मग कसले पावत्या द्या. अरे पण त्या स्वच्छतेचे 10 रुपयाचा फक्त यांच्याकडनं घ्यायचा का? ऐका मी तुम्हाला नाही ऐका, एक मिनिट ऐका, शांतपणे ऐका. तुम्ही मी कुठल्याही प्रकारचा गैरसमज करत नाहीये. मला जेव्हा मला सुद्धा कंप्लेंट आले तेव्हा मी इथे आलोय. पहिली गोष्ट, ही कारवाई फरवाई तुमची जी आहे ना ही बंद करा. ज्या लोकांना त्रास झालाय ना त्यांना विचारा तुम्हाला कसला नक्की त्रास होतोय, लक्षात आलं का? दुसरी गोष्ट, हातगाडी काढायची असेल तर त्यांच्याकरता पर्यायी जागा आधी तुम्ही हे करा, तर तुम्ही हातगाडी काढा. आज लावत नाहीये. तिसरी गोष्ट, त्यांचे जर काय थकबाकी असेल तर तुम्ही प्रायर नोटीस द्या, 7 दिवसाची 15 दिवसाची नोटीस द्या. ठीक आहे. ऐका आता धंद्याचा टाइम आहे, दिवाळी आहे, आत्ताच तुम्हाला जागा आली का? नगरपालिका त्यांच्या ह्याच्यामुळे चालणार नाहीये, बंद पडेल, कुलूप लावायचं का आता? नाही ना. चला, दिवाळी नंतरची त्यांना एक मुदत द्या, तारीख द्या, त्यानंतर भरतील ते. चला निघा आता. आम्ही घेऊ तुमच्या म्हणण्याप्रमाणे साहेबांशी बोलून त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा. हा, तो निर्णय घ्या. तुम्ही साहेबांशी बोला, कोणाशी बोलायचं त्याशी बोला. योग्य केलं तर आमच्या समोर आलात आणि किमान आम्हाला साहेबांना तर सांगता येईल की बाबा मानसिकता लोकांची नाही कारवाईची. चला बस झालं, चला साहेबांशी बोलू आणि पुढचा निर्णय. चला धंदे करा, कामाला